कल्पना करा, तुम्ही आता हातात फोन धरून हा व्हिडिओ पाहतात. तुमच्या आजूबाजूला आयुष्य नेहमीसारखं सुरळीत सुरू आहे आणि अचानक एका क्षणात हा संपूर्ण चालता बोलता जगण्याचा पायाच निसटून जातो. आपली पृथ्वी फिरणं थांबवते फक्त 5 सेकंदांसाठी. ऐकायला कदाचित हे खूप साधं वाटत असेल, 5 सेकंदात काय घडेल, पण ते मानवी कल्पनेच्या आणि विज्ञानाच्या सीमा पार करणारं असेल. या 5 सेकंदात मानवजात लाखो वर्ष मागे नाही तर थेट नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोचेल. विषय वेगळा आहे ना? विषय आमचा आहे, पण यावर काल्पनिक जो विचार मांडलेला आहे तो AI ने आहे. तर पाहूया AI न या 5 सेकंदासाठी जर पृथ्वी थांबली तर काय होईल याचा कसा सारांश दिलेला आहे. मराठी रंग. तुम्हाला ठाऊक आहे का, आपण ज्या जमिनीवर अगदी शांत उभ्या आहोत ती जमीन प्रत्यक्षात ताशी तब्बल 1674 किलोमीटरच्या अद्भुत वेगाने फिरते आहे. आपण एका अवाढव्य अदृश्य अशा सुपरसॉनिक स्पेसशिपचे प्रवासी आहोत, पण आपल्याला त्याचा वेग जाणवत नाही, कारण आपणही तिच्याच बरोबर त्याच वेगाने फिरतोय. पण जर ही स्पेसशिप म्हणजे ही पृथ्वी जर जागीच थांबली तर काय होईल? तुमचं शरीर थांबणार नाही, कारण आहे जडत्व, इनेर्शिया. कारण भौतिकशास्त्राला मानवी भावना समजत नाहीत, त्याला फक्त त्याचेच नियम माहिती असतात. जसं चालत्या गाडीने अचानक ब्रेक दाबावा आणि आपण पुढे फेकले जातो, अगदी तसेच पण हा ब्रेक वैश्विक म्हणजे पृथ्वीचा असणार आहे. आणि एका सेकंदात पृथ्वीवरील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू बुलेट ट्रेनपेक्षा दुप्पट वेगाने पूर्व दिशेला फेकली जाईल. इमारतींना टेकून उभे असलेले लोक थेट हवेत उडतील. धावत्या रेल्वे रुळांवरून उडून पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळतील. विमानं हवेतील ताबा गमावून क्षणार्धात नष्ट होतील. मग मुंबई, न्यूयॉर्क, टोकियो यासारखी महाकाय शहरं काही सेकंदात रक्ताच्या आणि धुळीच्या महापुरात बदलतील. पण हा तर फक्त खेळाचा पूर्वार्ध आहे. काही खरी भीषणता तर यानंतर सुरू होईल. पृथ्वी जर थांबली तर तिच्या भोवती असलेले विस्तीर्ण वातावरण म्हणजे ॲटमॉस्फिअर थांबणार नाही. ते त्याच वेगानं म्हणजे हजारो किलोमीटरच्या वेगाने पुढे वाहत राहील आणि यातून जन्माला येतील अशी सुपरसॉनिक वादळं, ज्यांच्या वेगासमोर हिमालयासारखा एव्हरेस्ट पर्वतही धुळीच्या कणासारखा उडून जाईल. जगाचा नकाशा एका झटक्यात पुसला जाईल. मित्रांनो, निसर्गाच्या या अथांग आणि गूढ शक्तीची जाणीव करून देणारे हे विचार करायला लावणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे नक्की दाबून ठेवा. ऐकूया पुढे AIचं काय मत आहे ते. आता विचार करा अथांग महासागरांचा. पृथ्वीच्या फिरण्यामुळे निर्माण होणाऱ्या केंद्रोत्सारी म्हणजे सेंट्रिफ्युजल बळामुळे आज समुद्राचे पाणी जे विषुववृत्तावर जमा झालेले एकवटलेले आहे, पण पृथ्वी जर थांबली तर ते कोट्यावधी टन पाणी उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे प्रचंड वेगाने धावू लागेल आणि मग निर्माण होतील मेगा सुनामी. या लाटा नाहीयेत तर ते थेट पाण्याचे पर्वत उभे राहतील. काही लाटा तर चक्क 10 किलोमीटरहून अधिक उंच असतील, ज्या एव्हरेस्ट शिखरालाही आपल्या पोटात सहज गिळंकृत करतील. आणि याच वेळी पृथ्वीचा भूपृष्ठ म्हणजे क्रस्ट या अचानक लागलेल्या धक्क्यामुळे हादरून जाईल. जमिनीचे तुकडे एकमेकांवर आदळतील. पृथ्वीच्या पोटातील फ्लॉट लाईन्स तुटतील आणि संपूर्ण ग्रहावर एकाच वेळी अशा भूकंपाचा नरक सुरू होईल, ज्याच्या तीव्रतेची नोंद करायला रिश्टर स्केलवर सुद्धा अंकच शिल्लक नसतील. आकाशात डोकावून पाहिलं तर मानवाच्या गर्वाचं प्रतीक असलेले शेकडो सॅटेलाइट्स एकमेकांवर आदळून कोसळतील. GPS बंद होईल, इंटरनेट ठप्प होईल, बँकिंग सिस्टम नष्ट होईल. मानवाचे शतकानुशतके कमवलेले डिजिटल साम्राज्य एका क्षणात पाषाण युगात जमा होईल. पण सर्वात भयानक विळखा तर अजून बाकी आहे. तुम्ही म्हणाल यापेक्षाही अजून काय भयानक होईल? तर जगातील शेकडो अणुऊर्जा प्रकल्प, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, ज्यांची कूलिंग सिस्टम निकामी होईल. संपूर्ण पृथ्वीवर एकामागून एक अणुस्फोट होऊ लागतील. वातावरणात फिरणारे किरणोत्सर्ग म्हणजे रेडिएशन्स या ग्रहाला सजीवांसाठी कायमचा स्मशान बनवून सोडतील. आणि मग 5 सेकंदानंतर जेव्हा पृथ्वी कदाचित पुन्हा फिरायला लागेल, तेव्हा शिल्लक उरलेले फक्त एक भयानक सुन्न करणारी शांतता. लोक एकमेकांचे मृतदेह शोधत असतील, कोणी रडत असेल, कोणी
आपल्या पोटाच्या गोळ्याला शेवटची मिठी मारत असेल. कारण मानवालाही पहिल्यांदाच उमजलं असेल की तो पृथ्वीवरचा मालक किंवा राजा नाही, तो फक्त तिच्या दयेवर जगणारा एक पाहुणा आहे. जर पृथ्वी पुन्हा सुरूच झाली नाही तर हा ग्रह 2 नरकात विभागला जाईल. एका बाजूला कायमचा सूर्य, त्यामुळे तेथील तापमान 100 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होईल आणि ते उकळतं नर्क बनेल. तर दुसऱ्या बाजूला कायमचा अंधार, जिथलं तापमान -150 अंश सेल्सिअस ची गोठवून टाकणारी बर्फाळ रात्र असेल. त्यामुळे तेही एक थंड नरक असेल. आपण रोज सकाळी उठतो, पैशामागे धावतो, छोट्या छोट्या गोष्टींवर भांडतो, मोठी स्वप्न पाहतो, पण अंतिम सत्य हेच आहे, आपलं संपूर्ण अस्तित्व महाशून्यात फिरणाऱ्या एका छोट्याशा दगडावर टिकून आहे. आणि जर तो दगड फक्त 5 सेकंदासाठी शांत झाला तर त्या विश्वाच्या इतिहासात मानव नावाची कोणी प्रजाती कधी अस्तित्वात होती यावर विश्वास ठेवायलाही कोणी जिवंत उरणार नाही. विचार करा. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि तुम्हाला या विचार करायला भाग पडत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. पृथ्वीच्या या अदृश्य शक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. हा विचार तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच सखोल विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नव्या विचारांसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय मराठी.